विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिले 2 प्रकरणांवर पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. त्याच्यावरची सगळी उदाहरणे ही सोडवलेली आहेत. आता आपण तिसऱ्या प्रकरणाकडे वळूया. सर्कल याच्या बाबतीत आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. त्याला सेंटर असतो, रेडियस, डायमीटर, कॉर्ड, इंटेरियर एक्सटेरियर ऑफ अ सर्कल, हे सगळे घटक आपल्याला माहिती आहेत. थोडेसे काही घटक आणखी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, ज्याच्यामध्ये कॉन्ग्रुएंट सर्कल्स आहेत. कॉन्ग्रुएंट सर्कल्स काय असतात? ही कॉन्ग्रुएंट सर्कल्स बघा, इथे फिगर काढलेली आहे. दोघांची रेडियस सेम असेल तर आपण यांना कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणतो. त्याच्यानंतर आहे कॉन्सेंट्रिक सर्कल्स. कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे ज्यांचा सेंटर एकच पॉईंट असतो. या लहान सर्कलचा, या मोठ्या सर्कलचा, आणखी तुम्ही वेगवेगळे सर्कल्स काढू शकता. एकच सेंटर घेऊन काढलेले अनेक सर्कल्स, ज्यांना आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स असं म्हणतो. आणि तिसरा टॉपिक आहे इंटरसेक्टिंग सर्कल्स. आता इंटरसेक्टिंग म्हणजे काय? दोन सर्कल्स, ते कुठल्याही रेडियसचे असोत, ते एकमेकांना या 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतायत बघा. अशा सर्कल्सला आपण म्हणतो इंटरसेक्टिंग सर्कल्स. आणि याच्याबरोबर याच्या प्रॉपर्टी पण आपल्याला माहीत पाहिजेत, ज्या आपण आता समजून घेणारच आहोत. त्याच्यासाठी पहिल्यांदा त्याने एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. मला वाटतं ही ॲक्टिव्हिटी नाही जरी समजवली तरी तुम्हाला समजणारच आहे. फिगरमध्ये बघा, DE इज अ कॉर्ड. DE कॉर्ड, सेंटर C, CF परपेंडिक्युलर सेगमेंट DE, CF परपेंडिक्युलर DE दाखवलेलंच आहे फिगरमध्ये. इफ डायमीटर ऑफ अ सर्कल इज 20 सेंटीमीटर. आता डायमीटर जर 20 असेल तर हे डिस्टन्स म्हणजे DC काय येईल? रेडियस. मग रेडियस किती आली? 10. आपल्याला आता हे कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. DE 16 आहे, मग CF परपेंडिक्युलर DE म्हणजेच ती DE ला बायसेक्ट करते, म्हणजे हे किती आला आता? 8. आता ही 8 आहे, ही 10 आहे. इथे पायथागोरसचा थेरम प्रमाणे जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला CF हे डिस्टन्स काढता येईल, आणि त्याने फाइंड CF हेच विचारलेलं आहे. आणि ट्रिपलेट प्रमाणे पण आपल्याला माहिती आहे 6, 8, 10 म्हणजे हे डिस्टन्स किती असेल? 6 सेंटीमीटर. आता हे पायथागोरसच्या थेरमनुसार आपण काढू शकतो. 10 स्क्वेअर 100, 8 स्क्वेअर 64, 100 मायनस 64 36, अंडर रूट ऑफ 36 इज 6. या पद्धतीने आपण हे करू शकतो. आता प्रॉपर्टी समजून घेऊया. Recall and write theorems and properties which are useful to find the solution of the above problems. आता हा जो प्रॉब्लेम सोडवला आपण, याला आपण कोणकोणते थेरम किंवा प्रॉपर्टी यूज केल्यात त्या इथे त्याने लिहायला लावल्या आहेत. पहिलं बघा, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. पहिल्यांदा आपण काय रूल यूज केला? ही परपेंडिक्युलर जी लाईन आहे ही या कॉर्डला बायसेक्ट करते, म्हणून आपण हा हार्ट घेतला, बरोबर. त्याच्यानंतर दुसरी कुठली प्रॉपर्टी यूज केली? द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर अँड मिड पॉईंट ऑफ अ कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. ही परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळतोय, त्याच्यासाठी आपण हे परपेंडिक्युलर घेतला. त्याने दिलेलंच होतं इथे, तो आपण यूज केला फक्त. आणि अजून एक प्रॉपर्टी त्याच्यामध्ये
आपण लिहूया, कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ सर्कल्स आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल. कॉर्ड जे असतील ते इक्विडिस्टन्स असतात, तेही आपण इथे लिहू शकतो. आणि अशा वेगवेगळ्या आणखी काही प्रॉपर्टीज आपल्याला माहीत पाहिजेत, ही त्याची अपेक्षा आहे. मिनिमम 2-3 इथे लिहायच्या होत्या, अजूनही तुम्ही लिहू शकता. आणि मग ह्या प्रॉपर्टी यूज करून आपण हा प्रॉब्लेम सोडवू शकतो. पुन्हा आणखी काही प्रॉपर्टी आठवतात का ते बघूया. बघा, हे परपेंडिक्युलरमुळे याचे 2 भाग झालेत. नंतर आपण डायमीटर दिला होता, त्याच्यावरनं रेडियस लिहिली, म्हणजे ती पण इथे प्रॉपर्टी लिहू शकलो असतो. D = 2R, ही पण एक प्रॉपर्टी आली असती. आणि या आणि अशा अनेक प्रॉपर्टी आपल्याला माहीत आहेत, असं समजून आता आपण पुढे जाऊया. आता दुसरी ॲक्टिव्हिटीज इथे दिलेली बघा. इन द ॲडजॉइनिंग फिगर सेगमेंट QR इज अ कॉर्ड. फिगरमध्ये बघा, QR इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ सेंटर O. P इज द मिड पॉइंट ऑफ कॉर्ड QR. हा मिड पॉइंट आहे. इफ QR 24, OP 10, इथे लिहून घेतो वाटल्यास, OP 10, QR 24. मग आपण जर विचार केला तर QP किती येईल? 12, आणि इकडचे सुद्धा 12. या पद्धतीने, कारण आपण रूल पाहिलेला आहे. आणि ही परपेंडिक्युलर असेल. हे सगळे आपण मागेच या गोष्टी समजून घेतल्या. फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. आता याच्यावरनं आपण याची एक रेडियस काढूया. म्हणजे काय? OQ काढायचं आहे. माहिती आहे आपल्याला, OQ स्क्वेअर इज इक्वल टू, बाय युजिंग पायथागोरस थेरम, OP स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर. OP मीन्स मी डायरेक्ट लिहितो आता, 10 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर, 100 प्लस 144, टोटल झाले 244. आणि युजिंग स्क्वेअर रूट, देन वी गेट अंडर रूट ऑफ 244. या पद्धतीने आपण काढू शकतो. आणि मग तुम्ही आणखी व्यवस्थित सोडवलं तर काहीतरी 15 पॉईंट समथिंग 62 काहीतरी येतं ते ॲप्रॉक्सिमेटली. मी काय ॲक्युरेट काय काढत नाही. एक एक्झाम्पल दिलं होतं, ते सोडवणं महत्त्वाचं नाही आहे. आता प्रश्न हा आहे की टू फाइंड सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम, राईट द थिअरम्स दॅट आर युजफुल. आता हा थिअरम सोडवण्यासाठी तुम्ही हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्ही कोणते थिअरम यूज केले त्याच्यासाठी आता मी इथे खाली लिहायचे. ते पहिला, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम अ सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. बघा, आपण इथे हे टाकल्यानंतर हे 12 केलेत, म्हणून आपण हे लिहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट, द सेगमेंट जॉईनिंग सेंटर ऑफ अ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. तो परपेंडिक्युलर आहे हे आपण इथे प्रूव्ह केलं. आणि मग आपण ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला बेसिकली थिअरम्स माहीत पाहिजे, ही त्यांची एक्सपेक्टेशन होत्या, अपेक्षा होत्या. तशीच ॲक्टिव्हिटी 3 पण दिलेली आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर, M इज द सेंटर ऑफ अ सर्कल अँड AB इज द डायमीटर. M इज द सेंटर ऑफ अ सर्कल अँड AB इज द diameter, right. Segment MS perpendicular chord AD, MS perpendicular AD and MT perpendicular AC. Now angle BAD is congruent angle CAB. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोघं कसे आहेत? कॉन्ग्रंट आहेत. प्रूव्ह दॅट कॉर्ड AD इज कॉन्ग्रंट कॉर्ड AC. AD आणि AC. आता या ठिकाणी
सहजरित्या आपल्याला हाही प्रॉब्लेम सोडवता येईल. त्याच्यासाठी त्याने म्हटलेलं आहे, टू सॉल्व दिस प्रॉब्लेम विच ऑफ द फॉलोइंग थेरम्स विल यू यूज. आता याच्यासाठी आपण कोणते थेरम यूज करणार आहोत ते या ठिकाणी त्याने क्वेश्चनमध्ये टाकलेले आहेत. द कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर आर इक्वल इन लेंथ. इक्विडिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं असणार आहे. हे अँगल सारखे असणार आहेत आणि ही साईड सारखी असणार आहे. मग आता हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रॅन्ट दाखवलेत. मग याच्यासाठी कुठली टेस्ट यूज होते बघा. पहिली गोष्ट म्हणजे हा अँगल आहे, ही साईड आहे आणि ही साईड आहे, पण हा राईट अँगल आहे. राईट अँगलमध्ये AM काय येईल मग, हायपोटेनियस, राईट. आणि एक साईड आणि हा एक अँगल, त्याच्यावरनं आपल्याला हायपोटेनियस साईड टेस्ट ही या कॉन्ग्रुएन्सीसाठी यूजफुल ठरणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी सहज तुमच्या लक्षात आली असेल. आता नेक्स्ट टॉपिक आहे सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉईंट्स. आता इथे 3 सर्कल काढलेले आहेत. तिघं कोणत्या टाईपच्या दिसत आहेत तुम्हाला माहिती असेल. हे दोन याच्यामध्ये इंटरसेक्ट झाले म्हणजे इंटरसेक्टिंग सर्कल्स या टाईपमध्ये आहेत ते. आता पॉईंट A lie on a plane. All 3 circles with centers PQR pass through point A. A मधनं सगळे जात आहेत. How many more such circles may pass through point A? आता ह्या पॉईंट A मधून किती सर्कल्स पास होऊ शकतात. P सेंटर असलेले एक सर्कल काढलं आपण, बरोबर. त्याच्यातून Q सेंटर असलेलं एक दुसरं सर्कल काढलं आपण. R सेंटर असलेलं आपण एक तिसरं सर्कल काढलं. अजून कितीतरी काढू शकतो आपण, बरोबर, वेगवेगळे. म्हणजे इन अ सिंगल पॉईंट वी ड्रॉ इन्युमरेबल सर्कल्स पासिंग थ्रू दॅट पॉईंट. म्हणजे त्या एका पॉईंटमधनं आपण असंख्य अशी सर्कल्स सहज काढू शकतो किंवा इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल्स आपण काढू शकतो त्या एका पॉईंटमधनं. आता त्याने पुढे इन द ॲडजॉइनिंग फिगर हाऊ मेनी सर्कल्स पासिंग थ्रू पॉईंट A अँड B. A आणि B मधनं किती पास होऊ शकतात. मग 3 पॉईंट घेतले. ABC मधनं किती पास होऊ शकतात. आता ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायच्या आहेत आणि तुम्हालाच त्याचा आन्सर काढायचा आहे. त्याच्यावरनं आपण पुढे त्याच ॲक्टिव्हिटी घेत आहोत बघा. आता इथे आता सुरुवातीला त्याने काय म्हटलं, A आणि B. इथं A आणि B घेतलेत. आता काय केलं, AB जोडून घेतला, बरोबर. AB जोडल्यानंतर याला बायसेक्ट केला. बायसेक्टची प्रोसेस माहिती आहे आपल्याला. आता बायसेक्टरवरचा कुठलाही पॉईंट घेतला आणि सर्कल काढलं तर ते A आणि B मधनं जाणार आहे. तो पॉईंट हा असेल, तो पॉईंट हा असेल, तो पॉईंट हा असेल, तो पॉईंट हा असेल. हे सगळे सेंटर घ्या आणि तुम्ही सर्कल काढा. तिथून A पर्यंतचं डिस्टन्स ही रेडियस घेऊन जर तुम्ही काढलं तर ते A आणि B मधनं जाणारे सर्कल ते सुद्धा किती काढता येऊ शकतात, इन्युमरेबल काढता येऊ शकतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि इथे त्याने तोच प्रश्न विचारला आहे, हाऊ मेनी सच सर्कल्स कॅन ड्रॉन पासिंग थ्रू A अँड B. आपण आधीच ठरवलं इन्युमरेबल सर्कल्स. आणि थर्ड ॲक्टिव्हिटीमध्ये बघा इथे 3 पॉईंट दिलेले आहेत ABC. आता त्यांना आधीच आपण जोडून घेतलं, एक ट्रायंगल क्रिएट झाला. आता हे ट्रायंगल तयार झाल्यानंतर यांना आपण AC बायसेक्ट करूया, AB बायसेक्ट करूया, BC बायसेक्ट करूया आणि नंतर तो जो सेंटर पॉईंट येईल त्याच्यापासनं आपण तो जो सेंटर मिळेल त्याच्यापासून कुठल्याही पॉईंटपर्यंतचं रेडियस घेतलीत आणि मग तुम्ही जर एक सर्कल काढलं तर ते एक सर्कम सर्कल मिळणार आहे आपल्याला.
आणि ते सर्कल हे तिन्ही पॉईंटमधनं जाणार आहे. तर मग या 3 नॉन कोलिनियर पॉईंट्समधनं किती सर्कल्स जाऊ शकतात? तर 1 अँड ओनली 1. ही गोष्ट आपल्याला प्रॅक्टिकली समजून घेता येईल, ती तुम्ही समजून घेऊ शकता. म्हणजेच आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी शिकलोत त्याच्यासाठी एक लेट्स रिकॉलमध्ये दिलेलं आहे बघा. इनफायनाईट सर्कल्स पासिंग थ्रू 1 पॉईंट. एका पॉईंटमधनं किती सर्कल्स काढता येऊ शकतात? इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल्स. इनफायनाईट सर्कल्स पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉईंट. 2 पॉईंटमधनं सुद्धा असे असंख्य सर्कल्स आपण काढू शकतो. देर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. आत्ताच आपण ABC मधनं काढायचा प्रयत्न केला तेव्हा आपल्याला किती सर्कल काढता आले? सर्कल एकच काढता आलं, म्हणजे तो पॉईंट इथे आपल्याला क्लिअर झाला. युनिक सर्कल म्हणजे एकच सर्कल आपण काढू शकतो. आणि नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉईंट्स. आता 3 कोलिनियर पॉईंट घेऊया, 1, 2 आणि 3. कोलिनियर म्हणजे काय? एका रेषेने जोडले जातील असे पेर. आणि याच्यातनं आता सर्कल काढा. कसं काढता येईल? शक्यच नाही. कारण काय? कारण सर्कलवरचे कुठलेही 3 पॉईंट आपण जोडू शकत नाही, एका स्ट्रेट लाईनमध्ये येऊ शकत नाही. म्हणजेच आपण एकही सर्कल याच्यातनं काढू शकत नाही. ही गोष्ट मला वाटतं या ठिकाणी क्लिअर झाली आहे. जर हे बेसिक सगळ्यांना येत असेल तर याच्यावरचा पुढचा टॉपिक तुम्हाला निश्चितच समजेल. पुढच्या स्लाईडमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण सेकंड, टँजंट याच्यावरचा स्टडी करणार आहोत. इथेच आपण थांबूया. थँक्यू.